नोव्हेंबर रोजी सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार समर्थपणे उभं आहे। याच्यासाठी काळी फीत लावून सर्व मंत्रिमंडळ कारभार करणार आहे। काय सांगायला सर? 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस म्हणून सीमावासीय बांधव, मराठी बांधव काळा दिवस पाळतात। 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्य स्थापन झालं आणि गेले 65 वर्ष सातत्याने हे मराठी सीमाभाषीय जे आपले सीमा बांधव आहेत, मराठी बांधव आहेत, जवळपास 865 गावं जी आहेत मराठी भाषिक बहुल लोकांची आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येण्याचा मार्ग शोधण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात। परंतु कर्नाटक सरकार सातत्याने त्यांच्यावर अन्याय करते, दडपशाहीने आणि त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच गेले 65 वर्ष सातत्याने काळा दिवस पाळतायत। राज्य सरकार, मुख्यमंत्री महोदय आज सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा आहे। आदरणीय शिवसेना प्रमुखांनी देखील त्यांना सातत्याने सहकार्य केलंय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तेही उभे राहिलेले आहेत आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात जी कायदेशीर आणि न्यायालयीन लढाई आहे त्यासाठी देखील सक्रिय सहकार्य राज्य सरकार करते आहे आणि लवकरात लवकर यामध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही महाराष्ट्र सरकारची देखील भूमिका आहे आणि म्हणून काळा दिवस म्हणून जे काही निषेध आंदोलन करतात त्यासाठी आजच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना पाठिंब्याचा एक प्रस्ताव देखील आम्ही ठेवला। भुजबळ साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं, सगळ्याच मंत्रिमंडळातल्या सहकार्याने त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून 1 नोव्हेंबर रोजी त्यांच्या आंदोलनाला देखील आम्ही मंत्री पाठिंबा देणार आहोत काळी फीत लावून आणि सातत्याने जोपर्यंत त्यांचा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत।